लोकमान्य टिळक यांच्या नावाने दिला जाणारा 2025चा पुरस्कार यंदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना लोकमान्य टिळक पुरस्कार समितीच्या वतीने आज पुणे शहरातील टिळक स्मारक नाट्य मंदिरात दिला गेला। याप्रसंगी माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, सध्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मंत्री चंद्रकांत दादा पाटील, मंत्री श्रीमती माधुरी मिसाळ, सर्व पुणेरी आमदार व पुरंदरचे आमदार, विजय शिवतारे, मोर्चा आमदार शंकर मांडेकर, सर्व सामाजिक संस्था पदाधिकारी व लोकमान्य टिळक स्मारक समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। अध्यक्ष रोहित टिळक यांनी सदर पुरस्काराबाबत माहिती देऊन प्रास्ताविक केले। पुरस्काराला उत्तर देताना गडकरींनी पुढील उद्गार काढत टिळकांच्या विचारांप्रमाणे भारत घडवण्याचा संकल्प केला। राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री बनले आणि त्यांनी अख्ख्या मुंबईचा वेग वाढवत राजधानीच्या वाहतूक व्यवस्थेचा कायापालट केला। नितीनजींनी मुंबईत बांधलेल्या 55 उड्डाणपुलांमुळे मुंबईमधला प्रवास अत्यंत सुकर झाला आणि ही इंडस्ट्री जगात पहिली व्हावी अशी माझी इच्छा आहे। कठीण आहे पण असंभव नाही आहे। आणि आज मला सांगताना आनंद होतोय की मी जेव्हा 5 वर्षाहून मागे लागलो सगळ्यांच्या, जपानचा नंबर 4था होता जगात, आता आपण जपानला मागे टाकलं आणि आपण 3ऱ्या नंबरवर आहोत। अमेरिका पहिल्या नंबरवर आहे। अमेरिकेच्या इंडस्ट्रीचा साईज 78 लाख करोड आहे। चायना दुसऱ्या नंबरवर आहे, 49 लाख करोड आहे आणि भारत 3ऱ्या नंबरवर आहे, आपला साईज 22 लाख करोड आहे। पण ज्या रीतीने अल्टरनेटिव्ह फ्युएल आणि बायो फ्युएलमध्ये आपण काम करतो आहे, लिथियम आयन बॅटरीपासून अनेक याच्यावर जे स्टार्टअप रिसर्च सुरू आहे, फ्लेक्स इंजिनवरचं इथेनॉल येत आहे, हायड्रोजनचे ट्रक आता टाटाला मी लॉन्च केले 3 ट्रक, IC इंजिन जे आहे त्याच्यात हायड्रोजन वापरता येईल, हायड्रोजन फ्युएल सेल्स आहे। आणि त्यामुळे मी पूर्ण विश्वासाने सांगतो, 5 वर्ष म्हटलं आहे मी, कारण आपण नेहमी उद्दिष्ट थोडं कठीण ठेवतो, पण मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये जे आत्मनिर्भर भारताचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचं स्वप्न आहे, हे जगातली 3rd लार्जेस्ट अर्थव्यवस्था आम्हाला व्हायचं आहे, त्यामध्ये ऑटोमोबाईल इंडस्ट्री येणाऱ्या काळामध्ये या जगात पहिल्या नंबरवर पोहोचल्याशिवाय राहणार नाही। आज आपल्या 2 व्हीलरमध्ये हिरोदिया साहेब बसले आहेत, ते बजाजचे मोठे हे आहेत, बजाज, TVS, हिरो आणि होंडा यांचं 50% प्रोडक्शन एक्सपोर्ट आहे। येणाऱ्या काळामध्ये मला विश्वास आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे जाऊन जगात पहिल्या नंबरवर येण्याचं पोटेन्शियल भारतामध्ये आहे। आणि लोकमान्य टिळकांचं हे स्वप्न होतं की स्वराज्य मिळालं पाहिजे, पण स्वराज्याचं सुराज्यामध्ये रूपांतर झालं पाहिजे आणि सुराज्यामध्ये जे रूपांतर होईल त्या ठिकाणी आपण आपल्या पायावर आत्मनिर्भर भारत, स्वावलंबी भारत निर्माण केला पाहिजे। शेतीपासून, उद्योग क्षेत्रापासून, इन्फ्रास्ट्रक्चरपासून सगळ्या क्षेत्रात खूप संभावना आहे। लो एम इज क्राईम आणि त्यामुळे आपण जर हिमतीने पुढे आलो तर उद्दिष्ट पूर्ण करणं कठीण नाही। मला आठवते या पुण्यातच मी राजकारणात प्रवेश केला तेव्हा पहिल्यांदा पुण्याला आलो, त्यावेळी अण्णा जोशी होते, डॉक्टर लेले होते। महाराष्ट्र एक्सप्रेस सकाळी 6 वाजता पोचायची। मी आणि लक्ष्मणराव मानकर त्यावेळी आमचे मेंबर ऑफ पार्लमेंट, त्यांनी मी पार्टी भाजपमध्ये आलो आणि प्रकाशजी वगैरे होते, त्यावेळी स्टेशनवर उतरलो। त्याचवेळी गाडीतून मंत्री उतरले, डॉक्टर श्रीकांत जिचकार, आणि मी आपल्या हातात बॅग घेऊन खांद्यावर ते पुस्तकाचं घेऊन चालत होतो, तेवढ्यात त्यांनी बघितलं। माझे अतिशय चांगले मित्र होते, त्यांच्याबरोबर सरकारी ताफा होता। त्यांनी लगेच सांगितलं त्याला, त्यांच्या लोकांना, अरे यांचं सामान तर माझे मित्र आहेत। म्हणलं नाही मी घेतो। ते मला हळूच म्हणाले, नितीन तू खूप चांगला कार्यकर्ता आहे, चांगला नेता आहे, तुझ्यात खूप क्वालिटीज आहेत, पण गुड पर्सन इन ए बॅड पार्टी आहे। तू काही कर, काँग्रेसमध्ये ये, तुझं भविष्य उज्ज्वल होईल। मी म्हटलं श्रीकांत, मी विहिरीत जीव देईन पण मी काँग्रेसमध्ये नाही येणार, असं त्यावेळी बोललो। म्हणे का? म्हटलं मी काही झालं तरी माझी विचारधारा, माझं कन्व्हिक्शन मी नाही सोडणार, जे व्हायचं ते हो। आणि त्यांनी नागपूरला गेल्यावर मला एक पुस्तक पाठवलं आणि ते इंग्लिशमध्ये पुस्तक होतं, रिचर्ड निक्सनची आत्मचरित्र होतं आणि ते मला नितीन, अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। टॉप न्यूज पुणे, जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड।